नमस्कार, पुन्हा एकदा आपले माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आशा वर्करकडून मुख्यमंत्र्यांना हटके शुभेच्छा दिलेल्या आहेत। आज मुख्यमंत्री यांच्या वाढदिवशी कशा शुभेच्छा दिल्या आहेत त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत। तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, 3 महिन्यापूर्वी आरोग्यमंत्री आणि सचिवांसोबत झालेल्या बैठकीत आशा कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करावी आणि त्यांना दिवाळी बक्षीस देण्यात यावी यावर एकमत झाले होते। राज्य सरकारने ही मागणी मान्य केलेली होती, पण त्याबाबतचा आदेश अद्याप काढण्यात आलेला नाही, त्यामुळे या कर्मचाऱ्यांना लाभ मिळालेला नाही। यासाठी त्यांचे बेमुदत संप आणि आंदोलन सुरूच आहे। या संदर्भात नाशिक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात देखील या कर्मचाऱ्यांनी काळाराम मंदिरामध्ये आरती आणि प्रार्थना करून पंतप्रधानांचे याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिकच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला आंदोलन केल्याने या संघटनेचे नेते राजू देसलेंना पोलिसांनी मध्यरात्री अटक करून दिवसभर कारागृहात डांबले होते। कायदा पायदळी तुडवून केलेल्या या कारवाईच्या विरोधात संबंधित पोलीस निरीक्षकांवर कारवाई करावी अशी या संघटनेची मागणी आहे। हे सर्वजण गेले 3 दिवस पायपीट करून ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत। यात संघटनेचे नेते राजू देसले, सुवर्णा मेतकर, माया घोलप, अर्चना गडाख, प्रतिभा कर्डक, सुनीता गांगुर्डे, सविता हंगवणे, कांचन पवार, सुनीता कुलकर्णी, समीर शेख आदीसह विविध पदाधिकारी या आंदोलनात आघाडीवर आहेत। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।